श्री स्वामी समर्थ माझ्या या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये कालभैरव जयंती का साजरी करावी, ती कोणत्या दिवशी साजरी करावी, कालभैरवांचा महिमा, कालभैरव हे अष्टक का वाचावे या संदर्भात आज आपण माहिती पाहणार आहोत। कालभैरव जयंती ही 5 डिसेंबर 2023 या दिवशी आहे। कालभैरवांचा अवतार हा भगवान शिवशंकरांचा 5वा अवतार आहे। भगवान शिवशंकरांचा हा 5वा अवतार आहे। याचा उल्लेख शिवपुराणात केलेला आहे। भगवान शिवशंकरांनी शिवपुत्र अंधकासुराचा वध करण्यासाठी हा अवतार घेतलेला आहे। भगवान शिवशंकरांचा हा अवतार रुद्र अवतार आहे हे आपल्या सर्वांना तर माहीत आहेच। पण जरी हा रुद्र अवतार असला तरी आपल्याला भीती वाटण्याची किंवा आपल्याला मनामध्ये कोणताही समाजात एक भीती निर्माण आहे की रुद्र अवतार आहे, याची आपण सेवा केल्यानंतर जर आपल्याला काही वाईट हे होईल का, किंवा खूप कडक देवस्थान असल्यामुळे काही प्रॉब्लेम होतील का, किंवा आपल्याकडून जर काही चूक झाली तर काय आपल्याला थोडक्यात आपण कसं बोलतो, शिक्षा मिळेल का, काय होईल का, असं आपल्या मनात भीती असते। पण अशा प्रकारे काहीही होत नाही। हा एक लोकांचा गोड गैरसमज आहे। आपण जर त्यांची योग्य प्रकारे सेवा जर केली तर आपल्यावरती कालभैरव हे प्रसन्न होऊन आपल्या आयुष्यात येणाऱ्या सर्व अडीअडचणी दूर नक्कीच करतील। जर आपल्या जीवनामध्ये खूप अडीअडचणी असतील, त्याचबरोबर कोर्टाची कामे जर आपली मार्गी लागत नसतील, त्याचबरोबर घरात जर कोण व्यसन करत असेल, त्यांची ती व्यसनाची सवय सुटत नसेल, आपला जर एखादा व्यवसाय असेल, त्या जर व्यवसायात प्रगती होत नसेल, कोणी शत्रू असेल तो आपल्या जीवनात अडीअडचणी निर्माण जर करत असेल, तर ह्या सर्वांवरती आपल्याला प्रभावी उपाय म्हणजे कालभैरवांची सेवा करायची आणि कालभैरवांना प्रसन्न करून घ्यायचे। कालभैरवांना प्रसन्न करून घेतल्यामुळे ते आपली रक्षा नक्कीच करतील, का तर ते रक्षक म्हणून आहेत। कालभैरवांचे मंदिर हे देवीच्या प्रत्येक शक्तिपीठावरती आहे। ते रक्षक म्हणून काम करतात। कालभैरवांची सेवा केल्याने आपल्या भोवती एक सुरक्षा कवच निर्माण होते आणि आपल्याला कोणत्याही अडचणी किंवा कोणतीही वाईट शक्ती आपल्या भोवती फिरकतही नाही। कालभैरवांच्या जयंती दिवशी आपल्याला त्यांच्या मंदिरात जाऊन कोणती सेवा करायची आहे ते मी आता तुम्हाला सांगणार आहे। कालभैरवाच्या मंदिरात आपण सकाळपासून संध्याकाळी कोणत्याही वेळेला मंदिरात तुम्ही जाऊन ही सेवा करू शकता। पण जास्त करून तुम्ही ही जर सेवा संध्याकाळच्या वेळेला जर केली तर ती खूप प्रभावशाली सेवा होईल। या दिवशी आपण कालभैरवाच्या मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन घ्यायचे आहे। मंदिरात जाताना आपण त्यांना नैवेद्य न्यायचा आहे। नैवेद्य हा त्यांना बाजरीची भाकरी, वांग्याचे भरीत, वांग्याची भाजी, त्याचबरोबर कांदा, अशा प्रकारचा नैवेद्य आपण न्यायचा आहे, तो त्यांना दाखवायचा आहे। त्यांचे दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण मंदिरातच त्या ठिकाणी बसून 11 वेळा कालभैरव अष्टकाचे वाचन करायचे आहे। हे वाचन करत असताना आपल्या उजव्या हातामध्ये एक नारळ ठेवायचा आहे आणि त्यावरतीच ही सेवा करायची आहे। आपली सेवा झाल्यानंतर हा नारळ आहे तो आपण देवाला अर्पण करायचा आहे। ही सेवा केल्यानंतर आपल्या भोवती एक सुरक्षा कवच निर्माण होते। आपल्याला अनाविक भीती वाटत असेल तर ही सेवा नक्कीच करा। त्याचबरोबर कोर्टाच्या कामात यश मिळण्यासाठी तर ही अतिशय प्रभावशाली सेवा आहे। ज्यांना कोर्टाच्या कामाच्या संदर्भात काही प्रॉब्लेम असतील त्यांनी तर ही सेवा आवर्जून मंदिरात जाऊन करावीच।
ज्यांना मंदिरात जाऊन ही सेवा करणे शक्य नसेल त्यांनी ही सेवा कशी करावी, तर आपण ही सेवा घरातही करू शकता. घरात आपण सकाळी देवघरातील सर्व देवांची पूजा करून घ्यायची. देवांची पूजा झाल्यानंतर एका तामणामध्ये शंकरांची पिंड आहे ती घ्यायची. त्या शंकराच्या पिंडेला कच्च्या दुधाने आणि पाण्याने अभिषेक घालायचा. अभिषेक घालताना मात्र ओम काल भैरवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करत करत आपण अभिषेक करायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर पिंडीला आपण स्थानापन्न करून त्यानंतर आपण गंध, भस्म, फूल, अक्षदा, दीप, धूप देवाला अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर शंकराच्या पिंडीवरती तुम्हाला जर मिळाली तर तुम्ही बेलपत्रही नक्कीच व्हा. 3, 5, 11, 21, 51 किंवा 108 अशा प्रकारे जेवढ्या प्रमाणात तुम्हाला शक्य होतील तेवढ्या प्रमाणात तुम्ही आणून ती बेलपत्र नक्कीच पिंडीवरती व्हा. आणि ही पिंडीवरती वाहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे जे बेलपत्र आहे, हे बेलपत्र तुम्ही तुमच्याजवळ तुमच्या तिजोरीत किंवा तुमच्या पर्समध्ये किंवा तुमच्या घरातील इतर तुमचे मिस्टर असतील, मुलं असतील किंवा तुमच्या जर कुटुंब मोठे असेल, इतर सर्वजण असतील तर त्यांच्याही जवळ प्रत्येकाजवळ हे एक ठेवण्यासाठी द्या. का तर ही सेवा खूप या दिवशी प्रभावी सेवा आहे. कारण यामुळे एक संरक्षक म्हणून हे बेलपत्र आहे ते तुमचं काम करेल. हे बेलपत्र वाहताना ओम काल भैरवाय नमः या मंत्राचा जप करत करत हे बेलपत्र पिंडीवरती व्हायचे आहे. त्यानंतर शंकराची आरती करून घ्या. देवाला बाजरीची भाकरी, वांग्याचे भरीत, कांदा याचा नैवेद्य या दिवशी दाखवावा. तुम्हाला जर लगेच सेवेला बसायचं असेल पुढच्या तर तुम्ही करू शकता किंवा संध्याकाळी ती केली तरी चालेल. या दिवशी आपण कालभैरव अष्टकाचे वाचन करायचे आहे. कालभैरव अष्टक हे तुम्ही 11 वेळा, 3 वेळा तसेच 108 वेळा जर केले तर खूपच अति उच्च कोटीची ही सेवा होईल. 108 वेळा करण्यासाठी खूप कालावधी लागतो. पण ज्यांना आयुष्यात खरंच खूप प्रॉब्लेम असेल, कोर्टाच्या कामात जर प्रॉब्लेम असेल तर यांनी घरातील सर्वांनी मिळून, एकट्याने नाही पण घरातील सर्वांनी मिळून जर संख्या जर 108 प्रमाणात जर तुम्ही वाचन जर केले तर तुम्हाला कोर्टाच्या कामामध्ये नक्कीच यश मिळेल. करून बघा तुम्ही, नक्कीच तुम्हाला यश मिळेल. तसेच तुमचं इतर कोणत्याही जरी प्रॉब्लेम असतील, इतर कोणत्याही अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी 108 वेळा जर तुम्ही केलं तर खूप अति उच्च कोटीची ही सेवा असल्यामुळे नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल. आणि ज्यांना वेळ नसेल, वेळ जर तुमच्याकडे कमी जर असेल तर तुम्ही कमीत कमी 3 वेळा तरी वाचन करावे. नाहीतर तुम्ही श्रवणही करू शकता. श्रवणही केलं तरी चालेल. कारण धावपळीच्या ह्या युगामध्ये कोणाकडे एवढा वेळ नसतो. कोणी नोकरीवरती असतं, कोणी काही कामानिमित्त बाहेर जाणं, काही असतं. त्याच्यामुळे जर ज्याला शक्य नसेल त्यांनी काम करत करत श्रवण जरी केलं तरी चालेल किंवा अगदी 3 वेळा वाचन केलं तरी चालेल. अशा प्रकारे या दिवशी तुम्ही ही सेवा करू शकता. मी दिलेली ही जर माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा. जेणेकरून काय होईल की मी जे पुढचे व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे ते व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. ती माहिती तुम्हाला सर्व मिळेल. माझे पुढचे व्हिडिओ गुरुचरित्र कसे वाचावे, ते कधीपासून वाचावे आणि दत्त जयंतीला कोणती आणि कशी सेवा करावी, त्याचबरोबर स्वामींची सेवा कोणती करावी आणि कोणती नाही डिसेंबर महिन्यामध्ये, हे सर्व मी व्हिडिओ आता टाकणार आहे. यासाठी माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.